या ठिकाणी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा 27 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सरकार मोठ्या दिमाखात स्थापन होत आहे। बऱ्याच कार्यकर्त्यांचं, असंख्य कार्यकर्त्यांचं या ठिकाणी परिश्रम फळास आलेला आहे। ही प्रचिती दिल्लीपासून आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा 2045 पर्यंत भारतीय जनता पार्टी दिल्लीवर राज्य करेल, देशावर राज्य करेल अशी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आजच्या या दिल्लीच्या विजयाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। ॲडव्होकेट अक्षय गायकवाड, भारतीय जनता पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र सदस्य आहे मी। तर दिल्लीमध्ये आज विजय झाला, त्याबद्दल आम्ही मोठं सेलिब्रेशन बारामतीमध्ये केलं। तर दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर आमची सत्ता आलेली आहे। खासदार संजयजी राऊत साहेब यांनी सकाळी EVMवर आरोप केले, पण जर EVMचा फरक असता तर 10 वर्ष आमची सत्ता होती। सत्ता असतानासुद्धा आम आदमी पार्टीने तिथं 10 वर्ष सत्ता भोगलेली आहे। काही भ्रष्टाचार बाहेर आलेले असल्यामुळं दिल्लीतील जनता ही नाराज होती त्यांच्यावर। त्यामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळं जी EVMवर आरोप करत आहेत त्यांनी कोर्टात जावं आणि कोर्टात त्यांनी बाजू मांडावी। कोर्टात बाजू मांडायची नाही आणि राहुल गांधींनी पहिल्यांदा जानेवारी महिन्यामध्ये 1 कोटी मतदार जास्त वाढले असं सांगितलं होतं, त्याच्यानंतर 80 लाख, त्यानंतर 39 लाख। म्हणजे राहुल गांधींनाच माहिती नाही की किती मतदार वाढलेले आहेत लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या मतदानानंतर जिंकून आल्यानंतर। तर जनतेनेही दिलेलं बहुमत आहे स्वीकारावं। त्या राहुल गांधींनी आता पुढच्या इलेक्शनची तयारी करावी। सुनील गायकवाड, पदवीधर अध्यक्ष, बारामती शहर। अतिशय आनंद झालेला आहे। दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपा सरकार आलेले प्रचंड बहुमताने 70 पैकी 48 जागांवर निवडून आलेलं आहे पक्ष भारतीय जनता पार्टी। बस झालं। आणि त्या मी सुवर्णा जगताप, महिला अध्यक्ष BJP बारामती। BJP म्हणजे महिलांसाठी एक स्वर्ग आहे। निवडणूक नसून महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे। आज महिलांच्या भरपूर गरजा भागवल्या जातात। उदाहरण, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, जर महिन्याला महिलांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतात। तर महिलांचा आनंद आणि इतका मोठा आहे ना, तर त्यांना म्हणजे त्या पैशातून महिन्याला ते काही करू शकतात। दिल्लीला आपले सरकार आले आहे आणि हे कायमचंच राहणार आहे, कारण महिलांचा उत्साह इतका वाढलेला आहे की दुसरं त्यांना काही दिसत नाही। काँग्रेस ही असे पक्ष काही दिसत नाही, फक्त त्यांना BJP दिसत आहे। आणि BJP हे एक स्वर्ग असल्यामुळं BJP आता नाही, कित्येक बरेच वर्ष BJP येणार आहे। एकमेव सरकार म्हणजे BJP आणि BJP महिला BJP नाही म्हणत, ते स्वर्गच म्हणत आहेत। मी माझे 2 शब्द बोलून थांबते। पाटील आग लावणार
भारतीय जनता पार्टीचा विजयाचा जल्लोष. पेढे वाटप चालू आहे. बारा वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सरकार दिल्लीमध्ये मोठ्या दिमाखात या ठिकाणी स्थापन होत आहे. आपण बारामती भिगवण चौकामध्ये आलो असून दिल्लीमध्ये झालेला BJP निवडणुकीबाबत जो काही विजय झालेला आहे BJP मोदी साहेबांच्या पक्षाचा, त्या पक्षाच्या माध्यमातून बारामतीतील सर्व